येता येता पालखी रस्त्यामध्येच मिळाली, तर पालखी आता दुसरं देवस्थान घ्यायला निघाली. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत, सान आहे तिथे आलो आहोत, कारण आई आणि काकी ओटी भरायला आलेत. आणि आम्ही म्हणजे मी आज आले भंडाऱ्यासाठी, कारण जेव्हा मोठा होम गावाचा उभा राहतो त्याच्या दुसऱ्या दिवशी भंडारा असतो. तर मी भंडाऱ्यासाठी आले आहेत, बाकीचे ओटी भरायला. आणि माझ्याबरोबर ह्या दोघी पण भंडाऱ्यासाठीच आलेले आहेत. तर आता भंडारा किती वाजता सुरू होतं, कारण जेव्हा आम्ही आता इथे आलो तर आमच्या पुढे पालखी होती. पालखी भराडींवरून परत इकडे कुठे जाते. तर आता यांना ओटी भरायला किती वेळ लागेल, कारण पालखी आल्याशिवाय काय ओटी भरू शकत नाही. तिथे पूजा पण असते. पूजा झाल्यावरती, आरती वगैरे झाल्यावरती भंडारा म्हणजे महाप्रसाद. आलो आहोत आम्ही सानेवरती आणि पूजा वगैरे झाली. आता सर्वजण पालखीची वाट बघत बसलेत आणि इथे खूप खाली खाली वाटते. जेव्हा पालखी असते तेव्हाच भरलेलं वाटतं. इकडे सर्वांची जेवणाची सोय केली, म्हणजे जेवण इकडे वाढलं जाईल. आले पालखी सानेवरती आणि जे पालखी बरोबर गेले ते पण आलेत. आता इकडे जे तोरण बांधले ते एका लाईनीमध्येच दिसते. झालाय पालखीला आणि पूजेला नैवेद्य दाखवून आता आरतीची तयारी करण्यात येते. तर आता आरती सुरू होईल. पालखी मस्त अशी सजवली. सत्यनारायण महाराज की जय, देवी माते की जय. सुखकर्ता सुखहर्ता झाले आरती पालखीच्या आणि आता पूजेच्या नमस्कार करण्यासाठी लाईनी लागतील. तर तशा प्रकारे पहिलाच नंबर माझा सुद्धा लागला आहे मुलींमध्ये. तर आता नमस्कार करून झाल्यानंतर पाठून एवढी अशी रांग दिसते. नमस्कार करून झाला, पण जे आमच्याबरोबर होते ते सर्वात पाठीच राहिले. आता इकडे जेवणासाठी रांग लागली. महाप्रसादाला लाईन लावली. लाईन कधी संपेल त्याच्यावरती महाप्रसाद मिळणार आणि बघूया काय काय महाप्रसाद. इकडे पुऱ्या लाटण्याचं काम चालू आहे. खूप छान प्रकारे अरेंजमेंट करून इथे जेवण वाढपायला ठेवलं आहे, कारण जेवण पण एका लाईनीमध्येच लावलंय. बघताना पण छान वाटतं. तर मला मिळालंय जेवण आणि माझ्याबरोबर बसले सृष्टी. मी जास्त वेळ न करता सुरुवात केली जेवायला. महाप्रसाद खूप छान झालाय आणि हेही आमच्याबरोबर बसले जेवायला. मुग्धा वहिनीचं अजून जेवण सुरू व्हायचं आहे. सृष्टीचं पण जेवण माझ्याबरोबरच झालंय. तर हाच होता व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.